विचार करा, एक चळवळ जी शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यासाठी सुरू झाली, तीच चळवळ त्याला आणखी कर्जाच्या खाईत ढकलण्याचं कारण ठरली तर. ऐकायला विचित्र वाटतं, पण 1980च्या दशकात महाराष्ट्रातील सहकारी संस्थांचं काहीसं असंच चित्र होतं. समता, सहकार, स्वावलंबन यांसारखी मोठी उद्दिष्ट्य फक्त कागदावर होती, पण प्रत्यक्षात वेगळंच काहीतरी घडत होतं. हो, आणि ही परिस्थिती काही अचानक निर्माण झाली नव्हती. त्यामागे एक मोठी म्हणजे व्यवस्थापकीय अनागोंदी होती. संस्थांची संख्या तर प्रचंड वाढली, पण त्यांचा मूळ उद्देश, त्यांची कार्यपद्धती सगळंच घरकटलं होतं. एक उत्तम संकल्पना वास्तवात कशी अयशस्वी ठरू शकते याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आज आपण याच अनागोंदीची चिरफाड करणार आहोत. आपल्याकडे प्राध्यापक सुभाष जगताप यांचा 30 नोव्हेंबर 1987 रोजी योजना मासिकात प्रसिद्ध झालेला एक अभ्यासपूर्ण आणि खरं सांगायचं तर झणझणीत लेख आहे. त्याचं नाव आहे प्राथमिक सहकारी संस्थांतील व्यवस्थापन. या जवळपास 40 वर्ष जुन्या लेखाच्या आधारे आपण हे समजून घेणार आहोत की आज आपण ग्रामीण अर्थव्यवस्थेत ज्या समस्या पाहतो त्यांची मुळं किती खोलवर रुजलेली आहेत. चला तर मग या इतिहासात डोकावूया. लेखाच्या सुरुवातीलाच एक इंटरेस्टिंग ऐतिहासिक संदर्भ आहे. स्वातंत्र्यपूर्वी म्हणजे ब्रिटिश काळातच मॅक्लेगन समितीने भारतीय शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणावर उपाय म्हणून सहकाराचा मार्ग सुचवला होता. बरोबर. म्हणजे या चळवळीची मूळ प्रेरणाच ग्रामीण कर्जमुक्ती होती. अगदी. सावकाराच्या पाशातून शेतकऱ्याला बाहेर काढणं हे मूळ उद्दिष्ट होतं. आणि याच मॅक्लेगन समितीच्या शिफारसीनुसार 1904 साली पहिला सहकारी कायदा पास झाला. तिथून या चळवळीला एक काय म्हणतात त्याला, औपचारिक आणि कायदेशीर स्वरूप मिळालं. मग काय, उत्पादन, घर बांधणी, मच्छीमारी, डेअरी, पतपुरवठा अशा जवळपास प्रत्येक क्षेत्रात सहकारी संस्थांचं जाळं विणलं गेलं. आणि मग संख्या तर अक्षरशः स्फोट झाल्यासारखी वाढली. लेखातले आकडे थक्क करणारे आहेत. 1950-51 मध्ये भारतात सुमारे 1,24,000 सहकारी संस्था होत्या. हां. आणि महाराष्ट्राचा विचार केला तर 1985-86 पर्यंत ही संख्या जवळपास 79,000 वर पोचली होती. यातही प्राथमिक पतपुरवठा संस्थांचा वाटा सिंहाचा होता. कागदावर पाहिलं तर ही एक मोठी यशोगाथा वाटते, बरोबर? हो, पण इथेच खरी मेक आहे. लेखात पुढे गोरवाला कमिटी आणि रिझर्व्ह बँकेच्या अहवालांचा संदर्भ देऊन स्पष्ट केलं आहे की ही वाढ केवळ संख्यात्मक होती, गुणात्मक नाही. अच्छा. इट वॉज ग्रोथ इन नंबर्स, नॉट इन क्वालिटी. कुठली याचं विश्लेषण लेखात आहे का? नेमकं काय बिघडलं? बिघडलं ते व्यवस्थापनात. अनेक संस्था आपली उद्दिष्टे पूर्ण करण्यात सपशेला यशस्वी ठरल्या. त्या फक्त नावाला उरल्या होत्या, कशा बशा तग धरून होत्या. आणि या परिस्थितीसाठी लेखक एक अतिशय समर्पक आणि खरं तर जबरदस्त शब्द वापरतात. कोणता? भोंगळ व्यवस्थापन. वाह. म्हणजेच केऑटिक मॅनेजमेंट. याच भोंगळ व्यवस्थापनाने या चळवळीचा आत्माच काढून घेतला. भोंगळ व्यवस्थापन. वाह, काय शब्द निवडलाय. म्हणजे नेमकं काय, कसं होतं हे केऑटिक मॅनेजमेंट? लेखात काही ठोस उदाहरणं आहेत का जी हे चित्र अधिक स्पष्ट करतील? उदाहरणं तर इतकी धक्कादायक आहेत की आज त्यावर विश्वास बसणार नाही. पहिलं आणि सर्वात मोठं उदाहरण आहे नवे जुने या प्रथेचं. नवे जुने. हो, ही एक प्रकारची कागदोपत्री जुळवाजुळव होती. याचा अर्थ शेतकऱ्यांकडून कर्जाची प्रत्यक्ष वसुली 0 करायची, पण कागदावर मात्र 100% वसुली दाखवायची. थांबा, हे कसं शक्य आहे? पैसे खात्यात जमा झाल्याशिवाय वसुली कशी दाखवणार? ही तर उघडपणी फसवणूक आहे. याला बँकेचा किंवा सरकारी ऑडिटमध्ये कुणीच पकडत नव्हतं का? इथेच तर सगळी चलाखी होती. समजा एका शेतकऱ्याच्या कर्जाची मुदत संपली, तर संस्था काय करायची? कुठून तरी तात्पुरते पैसे उभे करायचे. ते पैसे शेतकऱ्याच्या कर्ज खात्यात जमा झाल्याचं दाखवून कर्ज फिटल्याची नोंद करायची. अच्छा. यामुळे संस्थेचा वसुलीचा रेकॉर्ड उत्तम दिसायचा. आणि मग अवघ्या 15 दिवसात व्याजासकट पूर्वीपेक्षा जास्त रकमेचं नवीन कर्ज त्याच शेतकऱ्याच्या नावावर चढवायचं. ते तात्पुरते आणलेले पैसे परत करायचे. अरे देवा. म्हणजे शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्जाचं ओझं कमी होण्याऐवजी वाढतच होतं. मदत करण्याऐवजी संस्था शेतकऱ्याला आणखी खोलात नेत होत्या. अगदी. कर्जबाजारीपणाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्याऐवजी त्याला त्यातच अडकवून ठेवत होत्या. अविश्वसनीय आहे हे. आणि या दुष्टचक्रातला पुढचा टप्पा म्हणजे कर्जाचा वापर. कर्ज ज्या कारणासाठी घेतलं आहे, म्हणजे बियाणे, खते, यासाठी ते वापरलं जाते की नाही हे पाहण्याची तसदी संस्था घेत नव्हत्या.
म्हणजे काहीच नियंत्रण नाही. काहीच नाही. अनेकदा शेतकरी ती रक्कम जत्रा, लग्नकार्य, घर बांधणी अशा अनुत्पादक कामांवर खर्च करायचा. साहजिकच शेतीत गुंतवणूक न झाल्याने उत्पन्न वाढत नसे आणि त्यामुळे वसुली वेळेवर होत नसे आणि थकबाकी वाढत असे. आणि मग पुढच्या वर्षी पुन्हा तेच. पुन्हा नवे जुने करायचं. पण यावर काहीतरी उपाय असायला हवा होता, जसं की रोख पैसे देण्याऐवजी मालाच्या स्वरूपात कर्ज देणं, म्हणजे थेट खतं किंवा बियाण्यांच्या रूपात दिलं तर. उपाय होता, पण त्यावर पळवाटही तयार होती. लेखात स्पष्ट म्हटलं आहे की मालाच्या स्वरूपात दिलेल्या कर्जावर काही टक्के कमिशन कापून घेऊन अच्छा. ती रक्कम रोख स्वरूपात देण्याची व्यवस्था त्याच संस्था किंवा तालुका खरेदी विक्री संघ करत असत. म्हणजे पुन्हा मूळ उद्देश बाजूलाच राहिला. बरोबर, सिस्टीममध्येच गळती होती. आणि लिंकिंगने वसुलीसारख्या कल्पनांचं काय झालं? म्हणजे ऊस कारखान्याकडून किंवा कापूस पणन संस्थेकडून शेतकऱ्याच्या विक्रीतून थेट कर्ज कापणे, ही तर चांगली कल्पना वाटते. कल्पना चांगली होती, पण तीही फारशी यशस्वी ठरली नाही. का? कारण शेतकरी हुशार होते. ते एकतर ते पीक घेत नसत किंवा घेतलं तरी विक्रीसाठी स्वतःच्या नावावर पाठवत नसत. दुसऱ्याच्या नावावर विकत. अगदी. त्यामुळे संस्था वसुली करू शकत नव्हत्या. थोडक्यात प्रत्येक उपायावर एक पळवाट शोधलेली होती. अविश्वसनीय आहे हे. म्हणजे नियम आणि कायदे असूनही व्यवस्था पूर्णपणे पोखरली गेली होती. पण ही पोखरण्याची प्रक्रिया नक्की कोण करत होतं? सामान्य सभासद, व्यवस्थापन की मग सरकारी अधिकारी? लेखा त्यावर काही प्रकाश टाकला आहे का? लेखा त्याला अनेक घटक जबाबदार असल्याचं म्हटलं आहे आणि याची सुरुवात होते थेट सामान्य सभासदांपासून. आपल्या संस्थेशी काही घेणं देणंच नव्हतं. आपली सोसायटी आहे ती कशी चालते, आतमध्ये काय घोळ चालतात याच्याशी त्यांना काही मतलब नव्हता. ते पूर्णपणे अलिप्त होते. याचा थेट परिणाम काय व्हायचा संस्थेच्या कारभारावर? परिणाम असा व्हायचा की वार्षिक सर्वसाधारण सभेला, जी संस्थेसाठी सर्वात महत्वाची असते, तिथे सभासद हजरच राहत नसत. अच्छा. मग गणसंख्या अभावी म्हणजे कोरम अभावी सभा तहकूब व्हायची. पण कायद्याचाच आधार घेऊन अर्ध्या तासात तीच सभा पुन्हा घेतली जायची. आणि मग जे मुठभर लोक म्हणजे 10-15 लोक उपस्थित असायचे त्यांच्यापैकीच संचालक मंडळाची निवड व्हायची. म्हणजे अक्षरशः मुठभर लोक लाखो रुपयांचा व्यवहार असलेल्या संस्थेचे निर्णय घेत होते आणि बाकीच्या हजारो सभासदांना अंधारात ठेवूनच हे सगळं चालत होतं. अगदी तसंच. कर्ज वाटप, लाभांश, हिशेब तपासणीचा अहवाल यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा न करता, अहवाल न वाचताच मान्यतेचे ठराव पास होत. बहुसंख्य सभासदांना हे कळतही नसे की त्यांच्या संस्थेत नेमकं काय चाललं आहे. आणि संचालक मंडळाचं काय? ज्यांच्या हातात कारभार होता ते तरी आपलं काम चोख बजवत होते का? अजिबात नाही. लेखात त्यांच्यासाठी एक मजेशीर शब्द वापरला आहे. कोणता? सह्याजीराव. सह्याजीराव म्हणजे फक्त सहीपुरते राजे? हे उत्तम आहे. म्हणजे कारभारात लक्ष नाही, फक्त कागदांवर आपलं अस्तित्व दाखवायचं. बरोबर. त्यांचं लक्ष संस्थेच्या दैनंदिन कामकाजापेक्षा संस्थेचा वापर आपली राजकीय उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी कसा करता येईल याकडे जास्त असायचं. सोसायटीची चेअरमनशिप म्हणजे पुढच्या राजकारणाची पहिली पायरी असं समीकरणच झालं होतं. त्यामुळे संस्थेच्या हितापेक्षा स्वहित महत्वाचं ठरत होतं. म्हणजे संस्था ना नफा ना तोटा या मूळ सहकाराच्या तत्वाऐवजी तोटा आणि तोटा या तत्वावर चालू लागल्या. हो. सभासदांची आणि संचालकांची ही उदासीनता आणि अलिप्तता संस्थेच्या प्रगतीला मारक ठरली. पण यात फक्त हे दोघंच दोषी नव्हते. तिसरा आणि महत्वाचा कोण होता तो म्हणजे सरकार. म्हणजे सहकार खातं, जे या संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी होतं, ते काय करत होतं? लेखातील विश्लेषणानुसार सहकारी खात्याचा अनुभव अतिशय कटू होता. मदत करण्याऐवजी लाल फितीच्या कारभारामुळे अधिकाऱ्यांकडून अडवणूकच जास्त व्हायची. पण सर्वात धक्कादायक बाब आहे ती वार्षिक ऑडिटची. अच्छा. कायद्यानुसार दरवर्षी ऑडिट होणं बंधनकारक होतं, पण ते 4-5 वर्ष होतच नसे. 4-5 वर्ष ऑडिट नाही, मग आर्थिक व्यवहार कसे चालले आहेत हे पाहणारच कोणी नव्हतं. कोणीच नाही. लेखात एक आकडा दिलाय जो ऐकून धक्का बसेल. महाराष्ट्रात 1984 साली ऑडिट न झालेल्या संस्थांचा आकडा होता 31,430. 31,000 म्हणजे जवळपास निम्म्या संस्था असतील या. इतक्या मोठ्या प्रमाणावर गव्हर्नन्स फेल्युअर होतंय हे. हो. आणि सरकारचा भरही मिकोप संस्था वाढवण्याऐवजी केवळ संख्या वाढवण्यावर होता. त्यामुळे एकाच गावात एकाच कामासाठी अनेक संस्था निर्माण होऊन त्यांच्यात नको ती स्पर्धा सुरू झाली. या संस्था शेतकऱ्यांच्या विकासाचे केंद्र बनण्याऐवजी राजकीय अड्डे बनल्या होत्या.
सभासद उदासीन, संचालक निष्क्रिय आणि सरकारचा कारभार ढिसाळ या सगळ्या व्यवस्थेत कोणी एक असा महत्वाचा घटक होता का ज्याच्यावर बरीच जबाबदारी होती पण ज्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं? हो, आणि तो घटक म्हणजे सहकारी सचिव. अच्छा. तो या सगळ्या व्यवस्थेचा कणा होता. लेखात म्हटल्याप्रमाणे सेक्रेटरी सांगे आणि सोसायटी हाले अशी परिस्थिती होती. तोच खरा सूत्रधार होता. सभासदांना एकत्र आणणे, सहकाराचं महत्त्व पटवून देणे, हिशेब ठेवणे, ताळेबंद तयार करणे, कर्ज वाटप आणि वसुलीची प्रक्रिया पार पाडणे, सरकार आणि बँकांशी संपर्क साधणे, थोडक्यात व्यवस्थापनाच्या सर्व नाड्या त्याच्या हातात होत्या. म्हणजे तो संस्थेचा सीईओच होता एका अर्थाने. मग तर त्याला खूप महत्त्व आणि चांगला पगार असायला हवा, कारण इतक्या जबाबदाऱ्या म्हणजे त्या व्यक्तीवर संस्थेचं भवितव्य अवलंबून होतं. इथेच तर खरी शोकांतिका आहे. आणि इथेच आपल्याला या व्यवस्थेचं मूळ दुखणं सापडतं. लेखात नमूद केल्याप्रमाणे 1987 साली सचिवाचा मूळ पगार होता फक्त 425 रुपये. काय? फक्त 425 रुपये? आजच्या काळात तर अविश्वसनीय वाटतो हा आकडा. हो, हा पगार संस्थेतल्या शिपायापेक्षाही कमी होता. त्याचवेळी ग्रामसेवकाला 906 रुपये मिळत होते, ज्याच्या जबाबदाऱ्या सचिवापेक्षा खूप कमी होत्या. अरे देवा. आजच्या भाषेत सांगायचं तर तुम्ही तुमच्या कंपनीच्या सीईओला शिपायापेक्षा कमी पगार देत होता. यातून एक सार्वत्रिक व्यवस्थापन तत्व अधोरेखित होतं, इफ यू पे पीनट्स यू गेट मंकीज. लेखात एक अतिशय मार्मिक वाक्य आहे, भुकेलेल्या व्यक्तीस अर्थशास्त्रावरील ग्रंथांपेक्षा भाकरी केव्हाही प्यारी ठरते. इतक्या तुटपुंजा पगारात सचिवाने प्रामाणिकपणे आणि पूर्ण क्षमतेने काम कसं करावं, हा एक मोठा नैतिक आणि व्यावहारिक प्रश्न होता. खरं आहे. या सगळ्या निराशाजनक चित्रातून बाहेर पडण्यासाठी लेखात काही उपाय सुचवले आहेत का? कारण फक्त समस्या सांगून थांबणं सोपं आहे, पण त्यावर मार्ग दाखवणं महत्वाचं. हो, लेखक फक्त समस्या सांगून थांबत नाहीत, तर त्यावरचे अनेक ठोस उपायही दाखवतात. पहिलं म्हणजे एका गावात एका उद्देशासाठी एकच संस्था असावी, जेणेकरून अनावश्यक स्पर्धा टाळता येईल आणि संसाधनांचा योग्य वापर होईल. आणि ऑडिटच्या समस्येवर काय? त्यासाठी ते सुचवतात की ऑडिटचा भार फक्त सरकारी ऑडिटर्सवर न टाकता काही संस्थांचं ऑडिट चार्टर्ड अकाउंटंट्सकडूनही करून घ्यावं. अच्छा, म्हणजे बाहेरून मदत घ्यावी. हो, यामुळे वेळही वाचेल आणि पारदर्शकताही वाढेल. हे तर झाले प्रशासकीय उपाय, पण व्यवस्थापनातील मानवी घटकांसाठी काय सुचवलं आहे? म्हणजे सभासद आणि संचालक. त्यासाठीही महत्त्वाचे उपाय आहेत. सभासद आणि संचालकांना व्यवस्थापनाचे प्रशिक्षण द्यावे. त्यांना त्यांचे हक्क आणि जबाबदाऱ्या समजावून सांगाव्यात. बरोबर. संचालक होण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता निश्चित करावी आणि त्यांना कामासाठी मानधन द्यावे, जेणेकरून ते सह्याजीराव न बनता कामकाजात खऱ्या अर्थाने रस घेतील. आणि कायदा? हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे सहकारी कायदा अत्यंत कडक करावा आणि त्यातल्या पळवाट्या बंद कराव्यात. आणि या सगळ्या उपायांच्या पलीकडे सर्वात महत्त्वाचा बदल कोणता सुचवला आहे? सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे दृष्टिकोन बदलणे. या संस्थांनी व्यावसायिक वृत्तीचा म्हणजेच प्रोफेशनलिझमचा स्वीकार करून शास्त्रीय व्यवस्थापन पद्धती आणावी. नफा मिळवणे हे वाईट नाही, पण तो नफा सभासदांच्या हितासाठी वापरला गेला पाहिजे. हा दृष्टिकोन स्वीकारला तरच या संस्था स्पर्धेत तग धरू शकतील, असं लेखकाचं म्हणणं आहे. सारखी एक उत्तम संकल्पना केवळ अशास्त्रीय आणि भोंगळ व्यवस्थापनामुळे कशी भरकटली होती याचं एक स्पष्ट चित्र आपल्यासमोर उभं राहतं. संख्या वाढली, पण मूळ उद्देश मागे पडला. सभासदांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याऐवजी अनेक ठिकाणी त्यांना कर्जाच्या खाईत ढकललं गेलं. बरोबर. यातून एक मोठा धडा मिळतो की कोणतीही आर्थिक किंवा सामाजिक चळवळ यशस्वी होण्यासाठी केवळ चांगला उद्देश असून चालत नाही, तर त्यासाठी पारदर्शक, कार्यक्षम आणि शास्त्रीय व्यवस्थापनाची जोड असणं अत्यंत आवश्यक असतं. तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि माणसं या तिन्ही गोष्टींचा योग्य मेळ साधला गेला नाही तर उत्तम संकल्पनाही अयशस्वी होऊ शकतात. हे फक्त सहकारी संस्थांनाच नाही, तर आजच्या काळातल्या कोणत्याही संघटनेला, अगदी स्टार्टअप्सना सुद्धा लागू होतं. साखर कारखाने, दूध संघ उभे राहिले, ज्यांनी ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलला. म्हणजे हा लेख फक्त नाण्याच्या एकाच बाजूवर, विशेषतः प्राथमिक पतपुरवठा संस्थांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करतोय असं म्हणता येईल का? अगदी बरोबर मुद्दा आहे. हा लेख प्राथमिक पातळीवरील, विशेषतः पतपुरवठा संस्थांमधील आजाराचं निदान करतो. यशस्वी संस्थांचा अभ्यास हा एक वेगळा विषय आहे.
पण या लेखाचं महत्त्व हे आहे की तो यशाच्या पलीकडे जाऊन अपयशाची कारणमीमांसा करतो. जेणेकरून त्या चुका पुन्हा होणार नाहीत. अगदी. आणि याच संदर्भात लेखाच्या शेवटी एक खूपच क्रांतिकारी आणि वादग्रस्त ठरू शकेल असा विचार मांडलाय. हो, लेखक सुचवतात की या संस्थांनी सार्वजनिक कंपन्यांप्रमाणे एक व्यक्ती एक मत म्हणजे वन मॅन वन वोट या सहकाराच्या मूळ तत्वाऐवजी जितके भाग तितकी मते म्हणजे वन शेअर वन वोट हे सूत्र स्वीकारावं. त्याचं मूळ समतेचं तत्वच धोक्यात येईल. मग ती काही मुठभर भांडवलदारांची संस्था बनेल. ज्याच्याकडे जास्त पैसे त्याचीच सत्ता चालेल. हे तर सहकाराच्या मूळ विचाराच्याच विरोधात आहे. तुमचा आक्षेप अगदी योग्य आहे आणि हाच या सूचनेवरचा सर्वात मोठा आक्षेप आहे. पण लेखकाचा तर्क व्यावसायिक दृष्टिकोनातून आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की यामुळे जास्त भागभांडवल असलेले व्यावसायिक लोक संस्थेच्या कारभारात लक्ष घालतील. अच्छा. आपला पैसा सुरक्षित राहावा आणि त्यावर चांगला परतावा मिळावा यासाठी ते संस्था व्यावसायिक पद्धतीने चालवण्यासाठी आग्रही राहतील. यामुळे संस्थेत भांडवलही वाढेल आणि व्यवस्थापनही सुधारेल. म्हणजे एका बाजूला सहकाराची, लोकशाही आणि समतेची मूल्य आहेत आणि दुसऱ्या बाजूला व्यावसायिक कार्यक्षमता आणि भांडवल. आणि हाच तो कळीचा मुद्दा आहे जो आज 40 वर्षांनंतरही तितकाच महत्त्वाचा आहे. व्यावसायिकता आणि सहकाराची मूळ भावना यात संतुलन कसं साधायचं? आर्थिक कार्यक्षमता साधताना सामाजिक समतेच्या उद्दिष्टाला धक्का न लागू देणं हे या चळवळीसमोरील तेव्हाही आव्हान होतं आणि आजही आहे. हाच विचार हा लेख आपल्यासाठी मागे सोडून जातो.